मटण मध्ये फक्त नळी खाते. त्यामुळे घरात जेव्हा मटण येतं सगळ्या नळ्या बाजूला काढून ठेवलेल्या असतात जिजासाठी. आणि त्यात कसं असायचं की जिजा मला प्रश्न विचारायची आणि मी उत्तर द्यायचो. आता उलट झालंय. आता ती उत्तर देते मला. ते जे सीन्स होते ते करताना मला जिजाची खूप आठवण आली येत होती. आणि आम्ही 20 दिवस तिचा छंद म्हणजे युट्यूब व्हिडिओज, ती स्वतःचे युट्यूब व्हिडिओज बघते. जिजाला काय आवडतं? ती पण कमालची फूडी आहे. तिलाही मटण आवडतं, पण ती मटण मध्ये फक्त नळी खाते. त्यामुळे घरात जेव्हा मटण येतं सगळ्या नळ्या बाजूला काढून ठेवलेल्या असतात जिजासाठी. आणि चुकून जर तुम्ही खाल्लीत तर गेलात तुम्ही कामातून. बरं, तिचं असं धमकी वगैरे कसं काय? म्हणजे तिचा हक्क आहे नळीवरती, असं असतं तिचं की डॅडा असं, म्हणजे माझी आहे नळी ती. बरेच दिवस झाले तू जिजा आणि तुझं कॉन्व्हर्सेशनची पोस्ट केली नाहीयेस. वी ऑल आर मिसिंग दिस. आय नो. ऍक्च्युली कसं आहे ना, जिजा आणि डॅडा हे जे मी लेख ते पोस्ट टाकायचो तेव्हा जिजा खूप लहान होती. 3-4 वर्षाची होती. आता ती जरा 6 वर्षाची झाली. आता आणि त्यात कसं असायचं की जिजा मला प्रश्न विचारायची आणि मी उत्तर द्यायचो. आता उलट झालंय. आता ती उत्तर देते मला. पण म्हणून आताचे जे पोस्ट मी टाकीन कदाचित ते वेगळे असतील. शक्तिमानच्या रिगार्डिंग आणि तिचं एक तिने तर फिल्म पण बघितली राईट. तू त्याच्या रिगार्डिंग छानशी मेमरीज काय काय तिचं रिॲक्शन काय होतं पिक्चर मध्ये? शक्तिमान या फिल्म मध्ये सांगायचं कुटुंबाची गोष्ट आहे ना. बाप, आई आणि तो मुलगा छोटा भाऊ. आणि तो मुलगा तेव्हा 4 वर्षाचा होता. तर काही सीन्स आहेत जे इमोशनली खूप हेवी होते. आणि जसं मी सांगितलं की तो शक्तिमान होण्याचा प्रयत्न करत असतो नकळतपणे. तर त्या घरात, कुटुंबात, संसारात एक जे वादळ येतं, ते जे सीन्स होते ते करताना मला जिजाची खूप आठवण आली येत होती. आणि आम्ही 20 दिवस तिकडे पुण्यात शूट करत होतो. आणि मी जरा होमसिक झालेलो त्यामुळे. आणि मी फोन करून जिजाला बोलवून घेतलं आणि ती माझ्यासोबत तिकडे राहिली. एक 5 दिवस शूट सेटवर ती माझ्यासोबत असायची. ती इकडे बागडायची सेटवर. त्यामुळे दॅट वॉज क्वाईट स्पेशल. सो 5 दिवस आणि तिचं कॅमेरा फ्रेंडली वगैरे सगळं आता एकदमच. जिजा घरातलं ऑलमोस्ट सगळे आता हो त्यामुळे फ्रेंडली. म्हणजे तिचा छंद म्हणजे युट्यूब व्हिडिओज, ती स्वतःचे युट्यूब व्हिडिओज बघते टीव्ही ऑन करून. हा तिचा छंद असतो. बरं, काय प्लॅनिंग वगैरे आहे ना? सगळे जगाय लहान मुलांचं स्पेशली युट्यूब हे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. तुम्हाला असं काही छानसं की तिचे ब्लॉगिंग हे ते स्टार्ट वगैरे? ती जेव्हा वयात येईल ती तिचं करेल. कारण आय थिंक सध्याचं सोशल मीडिया इतकं एवढं सगळं झालंय, वाढलंय की मला वाटतं की ह्या वयात जेवढं आपण त्यांना लांब ठेवू तेवढं बरं. पण जेवढा प्रयत्न करू लांब ठेवायचा ते ऍक्सेस त्यांना मिळणारच आहे. तरी पण ते मिनिमलिस्टिक ठेवावं म्हणून आम्ही तिचं जरा पब्लिक प्रेझेन्स पण आम्ही जरा कमी केला आहे. सो थिंक दॅट इट इज ऑलवेज गुड. या इट्स गुड फॉर देम बिकॉज सोशल मीडियाचा ऍक्सेस एकदा तुम्हाला मिळाला ना खूप, की ती इन्फॉर्मेशनवरती तुम्हाला कंट्रोल राहत नाही. आणि त्या वयात पण अर्थात ती मुलं आता खूप हुशार झाली आहेत आपल्यापेक्षा. आपण त्या वयात जेवढे हुशार होतो त्यापेक्षा ते खूप पुढे आहेत आपल्यापेक्षा. पण तरी आय थिंक लेट इट हॅपन ऑर्गॅनिकली असं आम्हाला वाटतं.